तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात, तुम्ही BPL कुटुंब आहात, तुमच्याकडे BPL रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गरीब कुटुंबाला 30,000 रुपये आता राज्य सरकार देणार आहे। मी जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ बनवतो, आजचा जो व्हिडिओ आहे तो काही खोटा नाही। मी सगळ्या योजनांची म्हणजे जी माहिती आहे त्याआधी पडताळणी करतो, त्याच्यानंतरच जे आहे मी व्हिडिओ बनवतो। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी जे BPL कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी आता 30,000 रुपये जे आहे ते राज्य सरकार देणार आहे। या योजनेचा उद्देश काय आहे, कोणकोणते कुटुंब जे आहे ते अर्ज करू शकतात, या योजनेद्वारे कोणकोणते फायदे मिळणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। मंडळी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार समाजातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील त्या कुटुंबासाठी अनेक कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या राबवत असते। त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे आर्थिक मदत अनुदान योजना। या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना थेट 30,000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे ती सरकारकडून दिली जाते। विशेष म्हणजे ही जी रक्कम आहे ते पूर्णपणे अनुदान स्वरूपामध्ये असते, त्यामुळे यामध्ये कर्ज किंवा परतफेडीची अट नसते। गरीब कुटुंबांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शिक्षणासाठी लागणारा खर्च, वैद्यकीय उपचार, घर बांधणी किंवा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल या सगळ्या गरजांसाठी या योजनेमधून मदत मिळते। त्यामुळे लाभार्थी कुटुंबांना केवळ तात्पुरता आर्थिक आधारच मिळत नाही तर त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल होतो। आता या योजनेसाठी कोणकोणते जे कुटुंब आहेत ते अर्ज करू शकतात ते बघा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्जदार आहे तो दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL कुटुंबातील असणे आवश्यक आहे। तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना प्रथम प्राधान्य दिले जाते। विधवा महिला, घटस्फोटित महिला, अपंग व्यक्ती आणि अल्पभूधारक शेतकरी यांनाही या योजनेमध्ये विशेष प्राधान्य मिळते। अर्जदाराचे जे वय आहे ते 18 ते 60 वर्षादरम्यान असावे आणि ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी आणि शहरी भागातील 2 लाख रुपयापर्यंत जे उत्पन्न आहे ते असावे। या योजनेमधून लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट 30,000 रुपयापर्यंत जी आर्थिक रक्कम आहे ते जमा केली जाते। ही जी मदत आहे ते छोट्या उद्योगासाठी, किराणा दुकान सुरू करण्यासाठी, शिवणकाम किंवा इतर स्वयंरोजगारासाठी जी आहे ती रक्कम वापरता येते। गरजेनुसार ही जी रक्कम आहे ती घर बांधणीसाठी, वैद्यकीय खर्चासाठी किंवा शिक्षण शुल्क भरण्यासाठीही ती उपयोगी ठरते। सर्वात मोठा फायदा म्हणजे या मदतीची कोणतीही परतफेड करावी लागत नाही। आता या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा। अर्जदार इच्छित असल्यास तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागात, पंचायत समितीत किंवा तालुका कार्यालयामध्ये जाऊन जो अर्जदार आहे तो अर्ज करू शकतो। तिथे अर्जाचा फॉर्म भरून जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती जमा करावी लागतात। अर्जाची पडताळणी झाल्यानंतर मंजुरी मिळते आणि नंतर मंजुरीची जी रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी आहे ती सोय उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा जो अर्ज आहे तो करू शकता। यासाठी MahaDBT या पोर्टलवरती जाऊन नोंदणी करून जो अर्ज आहे तुम्ही करू शकता। आता या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि BPL यादीतील नावाचा पुरावा एवढे डॉक्युमेंट्स या योजनेसाठी लागणार आहेत। जर मदत शिक्षणासाठी हवी असेल तर शाळा किंवा महाविद्यालयातील दाखले, वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांचे डिस्क्रिप्शन किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती जोडणे आवश्यक आहे। ही योजना गरिबांना तत्काळ आर्थिक आधार तर देतेच, शिवाय त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करते। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते, बेरोजगारी कमी होण्यास मदत होते आणि मुलांच्या शिक्षणामध्ये सातत्य राहते। आरोग्याच्या अडचणींवरती मात करण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो। तुम्हाला याबद्दलची जर अधिक माहिती हवी असेल तर mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येतो।
तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा पंचायत समिती कार्यालय, ग्रामसेवक किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन जी आहे ती माहिती मिळवता येते. महाडीबीटी पोर्टलवरती कॉन्टॅक्ट अस या विभागात हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असतो. त्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून सुद्धा तुम्ही या योजनेबद्दल तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहेत, जे कुटुंब BPL कुटुंब आहे, त्या कुटुंबासाठी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जे आहे 30,000 रुपयांची वैद्यकीय खर्चासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा कोणताही छोटा मोठासा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी 30,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत त्या गरीब कुटुंबाला, त्या BPL गरीब कुटुंबाला 30,000 रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार देते. तर मंडळी मी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ त्या गरीब कुटुंबापर्यंत पोहोचवा, कारण या योजनेबद्दल भरपूर गरीब कुटुंबाला माहिती नाही. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.